वाटतं. हे महाराष्ट्राचं बर्गर म्हणलं तरी चालेल. पुण्यातलं सगळ्यात बेस्ट साऊथ इंडियन पदार्थ जे आहेत ते मी इथे आले. इडली ना अशी वितळते तोंडामध्ये ना, अशी विरघळते. केवढा डोसा आहे तो, 1 फूट असेल ना. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. मला ना असं एकदम असं खरपूस डोसा, असं सांबारामध्ये असं गरम गरम सांबारात बुडलेला मेदू वडा ची खायची खूप इच्छा झाली आणि ऑथेंटिक साऊथ इंडियन पदार्थ पाहिजेत. पण आता पाऊस आहे त्यामुळे प्रवास कुठे करणार, तर मला समजलंय की पुण्यात रास्तापेठ आहे साऊथ इंडियन पदार्थांचं हब. म्हणजे लोक असं म्हणतात. खाऊन बघूयात खरंच हब आहे का, खरंच पदार्थ अस्सल आहेत का. चला, एक इडली वडा मिक्स द्या, एक इडली फ्राय. तर आपला पहिला स्पॉट आहे मुरुगन इडली. नावच खूप आवडलेलं आहे. तर इडली वडा सांबार आणि त्याच्यावर त्यांनी चटणी पण घातली आहे आणि इडली फ्राय पण आपण घेतले. तर आपण पहिलं इडली वडा सांबार ट्राय करूयात. इडली तोडूयात पहिल्यांदा. ओके आहे इडली, कारण जे असे इडली आरामात तुटते ऍक्च्युली जर खूप चांगली असेल तर थोडे प्रयत्न करावे लागतात. किंचित कच्ची जाणवते मला, त्यामुळे फार ग्रेट नाहीये. म्हणजे आता मुरुगन इडली आणि असं खूप नाव ऐकलं होतं, मला वाटलं की एकदमच ऑथेंटिक अशी इडली असेल. तशी नाहीये, जशी सगळीकडे मिळते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जशी इडली मिळते तशी इडली आहे. साऊथ इंडियन स्पेशालिटी अशी काही वाटत नाहीये. आता आपण वडा ट्राय करून बघूयात. बाय द वे सांबार छान आहे, म्हणजे थोडं पातळ आहे, त्याची चव छान आहे, असं आंबट करत तर सांबार. तर वडा आपण बघूयात. तोडताना खूप प्रयत्न करावे लागतात. मला असं खुसखुशीत टेक्स्चर जाणवत नाहीये तोडताना. खूपच पीठ आहे सगळं. आतनं पूर्णपणे कच्चा आहे वडा, सगळा कच्चा आहे वडा, आतनं पूर्णपणे कच्चा आहे. त्यामुळे खूपच ॲव्हरेज. म्हणजे इडली जरा तरी बरी आहे, म्हणजे इडली खाण्याबरोबर तरी आहे. खूपच सुमार आणि खूपच ॲव्हरेज. माझ्यापेक्षा खूप जास्त होत्या. मुरुगन 70 वर्षापासून जुनं, खूप ऑथेंटिक साऊथ इंडियन असं वाटत होतं, पण अजिबात तसं नाहीये. ओव्हर हाईप्ड आहे असं मला वाटतंय. आता इडली फ्राय आपण खाऊन बघूया ती कशी आहे. इडली फ्राय घेतलेला आहे. इडली फ्राय खूप कमी ठिकाणी मिळते आणि तयार करून ठेवलेली आहे. इडली फ्राय चांगला आहे, कारण असं की खूपच खुसखुशीत आहे आणि जो वरचा लेअर आहे ना, तो खूप तेल सुद्धा वाटत नाहीये. अप्रतिम इडली फ्राय आणि सांबार आणि चटणी सोबत खूपच छान जाते. चटणी दाट एकदम, डाळ मिक्स केलेली, जी टिपिकल साऊथ इंडियामध्ये मिळते. खोबरं पण आहे आणि त्यात डाळ सुद्धा आहे. मला असं वाटतं की इडली वडा अजिबात घेऊ नका. जर आलात इथे तर इडली फ्राय ट्राय करू शकता. कारण इथं जास्त पहिलं साऊथ इंडियन लोकच राहत होते जास्त, त्याच्यामुळं फेमस आहे साऊथ. हा, रस्तापेठ म्हणलं की साऊथ इंडियन लोक जास्त राहत होते. कमीत कमी मीच 90 पासून इथं थांबतोय. आम्हालाच 35-36 वर्ष झाले. कमीत कमी म्हणजे 42 वर्ष झाले असं चालू करून. पहिलं कमीत कमी 1 रुपया प्लेट इडली होती आणि 1.5 रुपया प्लेट वडा होता स्टार्टिंगला. तर मुरुगन मधला मेदू वडा इडली ओके खूपच ॲव्हरेज, पण इडली फ्राय चव छान होती, एकदम क्रिस्पी होती. आता याच्याच समोर एक्झॅक्टली एक गाडी आहे आणि तिथे एकदम युनिक इम्प्रोवाइज केलेला साऊथ इंडियन पदार्थ मिळतो. आपण बघूया. एक प्लेट हे द्या. हा, इथे. तर मुरुगनच्याच समोर गाडी आहे तिरुपती स्नॅक्स आणि तिथे मिळतो इडली वडा. मला तसं एक्झॅक्टली नाव माहित नव्हतं म्हणून त्यांना विचारलं. ते म्हणले इडली वडा म्हणतो, इडली पॅटीस म्हणतो, किंवा इडली सँडविच सुद्धा याला आम्ही म्हणतो. हा पदार्थ माझ्या मिसेसनी बनवलेला आहे. गेले 13 वर्षापासून हा पदार्थ बनवलेला आहे. बापरे, खूप सांबार दिलाय. तर आपण तोडून बघूयात. त्याच्यावरती सांबार घातलाय, 2 प्रकारच्या चटण्या आहेत आणि या 2 इडल्या आहेत ज्या एकत्र डाळीच्या पिठात तळलेल्या आहेत. तर दोन्ही इडल्यांचे लेयर्स आणि आतली भाजी असं एकत्र येईल असं मी घेतलेला आहे घास. जनरली मला असं खरं तर इम्प्रोवाइज ज्या गोष्टी असतात ना, अशा नव्याने केलेल्या, त्या आवडत नाहीत. आपल्या पारंपरिकच आवडतात. पण ही जी गोष्ट आहे ती छान लागते. म्हणजे कारण असं आहे की त्याच्यामध्ये इडली पण मिळते, बटाटा वडा पण मिळते, मेदू वडा पण मिळते आणि सँडविच पण वाटतं आणि बर्गर पण वाटतं. हे महाराष्ट्राचं बर्गर म्हणलं तरी चालेल आणि तशीच चव येते पूर्णपणे. आणि बाय द वे, जे वड्याचं आवरण आहे, या इडली पॅटीसचं आवरण जे आहे
ते एकदम खुसखुशीत आहे. मग चावताना असं वाटतं की पॅटीस किंवा वडा खातोय. जसं आपण चावतो जसा हळूहळू इडलीचा तो आंबटपणा, किंचित जो आंबटपणा असतो इडलीचा तो यायला लागतो आणि मग म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. आधी वाटतं वडा खातोय आणि मग इडली. असा ट्विस्ट असणारा पदार्थ हा आहे. आणि ही इडली जी आहे ती मुरगनपेक्षा मला चांगली वाटते, कारण जरा छान शिजलेली आहे, तोडायला पण सोपी आहे एकदम. आणि भाजी जी आहे ती अगदी बटाट्याच्या वड्यामध्ये भाजी असते तशी भाजी आहे. हे आमच्या घरी नाश्ता करण्यासाठी माझी मिसेस इथं दुकानामध्ये आली होती. दुकानात आल्यानंतर आम्ही रोज इडली वडाच खातो, उपीट पोहे वगैरे खातो. तर काहीतरी नवीन हा खायला मुलांना हवे म्हणून ते पदार्थ बनवला. तो कमीत कमी 15 ते 20 वेळा बनवला, पण तो काय झालेला नाही. त्याच्यानंतर 4-5 दिवस सोडून दिला आणि परत एकदा ट्राय केला. त्याच्यानंतर हा पदार्थ झाला. आणि त्याच्यासोबत सांबार चटणीचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. 2 चटण्या आहेत. एक आपली नॉर्मल खोबरा फुटाणा चटणी आहे आणि एक जी आहे ती टोमॅटोची चटणी आहे, बॅडगी मिरची टाकून, जी बऱ्याच तुम्हाला ऑथेंटिक साऊथ इंडियन ठिकाणी मिळते. 2 चटण्या देतात ते, एक पांढरी असते आणि एक लालसर असते, आणि त्या दोन्ही त्याच्यावर घातल्यात. आणि सांबार सुद्धा आहे. त्यामुळे इडली पॅटीस हा नवीन प्रकार ट्राय करायला हरकत नाही. आता तुम्हाला एक साधं सोपं सांगतो. आता तुम्ही हे बनवताय, काही लोकांचा, महाराष्ट्रातल्या लोकांचा गैरसमज आहे की उडपी लोक आणि साऊथ इंडियन लोक हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला काही येत नाही, किंवा हे वेडपट आहेत, किंवा त्यांना हॉटेल धंदा माहीत नाही, किंवा हॉटेलमधलं ते व्यवस्थित व्यावसायिक नाही आहेत, किंवा ते स्वच्छता नाही आहेत. पण तुम्हाला मी स्पष्ट बोलतो, मी ऑन कॅमेरा बोलतो की मराठी माणूस जर व्यवसायात पडला तर उडपी काय घेऊन बसला, मारवाडी माणूस सुद्धा लाजवाल. एवढं कष्ट करू शकतो आणि एवढं चांगलं बनवू शकतो, हेही तुम्हाला सांगतो. पण काही लोकांचा गैरसमज असा झालेला आहे की महाराष्ट्रीयन माणूस चांगले पदार्थ बनवत नाही. पण महाराष्ट्रीयन माणसाकडं तुम्ही खावा, त्यांचे पदार्थ खाऊन बघा आणि मग तुम्ही तुमच्या कमेंट्स द्या. जर खराब असेल तर त्याला तोंडावर बोला खराब आहे, पण ज्याचं चांगलं आहे त्याला चांगलंच बोललं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकीच्यांचं काय मी सांगू शकत नाही. तर इडली वडा कॉम्बिनेशन असलेला हा वेगळा प्रकार एकदा तरी ट्राय करायला नक्कीच हरकत नाही. तर इथे बऱ्याच गाड्या आहेत, म्हणजे पराठा मिळतोय, डोसा, पोहे, चहा, सगळे खूप गाड्या आहेत. पण या 2 गाड्या ज्या आहेत त्या खूप जास्त प्रसिद्ध म्हणून आपण त्या कव्हर केल्या. आता अजून एक ठिकाण जे 80 ते 90 वर्ष जुनं आहे आणि तिथला डोसा जबरदस्त आहे, आपण बघूयात कुठलं. ऍक्च्युली लोकेशन इथेच संपतंय, ते कुठलीच पाटी नाहीये. आम्ही चौकशी केली इथे, तर इथेच पहिल्या मजल्यावरती मेस आहे, साऊथ इंडियन मेस असं त्याचं नाव आहे. बघूयात चला. गिरोस पोडी डोसा, एक पोंगल, एक पोंगल द्या, इडली वडा, सांबारावना मिक्स, सगळं वेगळंच द्या. वा, मराठीत बोलतंय साऊथ इंडियन लोक, ते जरा बरं वाटतं. इथे राहत आहे, मराठी यायला पाहिजे ना. त्यांनी जे सर्व केलंय, म्हणजे हे बघूनच मला कळतंय की फार भारी असेल. कधी तुम्हाला असं एक सेन्स असतं की तुम्हाला कळतं की जे खाणार आहे ते लई भारी असणार आहे. इतकं सुरेख त्यांनी. आणि परत प्रत्येकाचे रंग बघा तुम्ही, सांबाराचा रंग, परत जे ऑथेंटिक सांबार असतं ना लगेच असं पिवळसर असतं, लालसर कधीच नसतं. नंतर ही चटणी प्रचंड दाट आहे, 2 प्रकारच्या चटण्या आहेत, आणि ही इडली आहे ना ह्याचं अनइवन टेक्स्चर आहे. आणि जर तुम्ही गेलात ना साऊथ इंडियामध्ये कुठल्या गावामध्ये छोट्याशा टपरीवर, असं ते अनइवन टेक्स्चर असणारीच इडली मिळते. आपण खाऊन बघूयात. बाय द वे, इथे आयुष्यात मी पहिल्यांदा येतोय. बराच मोठा डोसा, हे अर्धा फूट, 1 फूट वगैरे असेल, 1 फूट असेल ना. हा, केवढा डोसा आहे तो. हा, काय काय खाऊ. आधी सुरुवात आपण वड्यापासून करूयात. हा, तर परत याचा क्रिस्पी बघा तुम्ही, हे आवाज येतो. हा, तोडतानाच भाऊ कळतं की वड्याला किती मार्क आहेत. खुसखुशीत, तोडल्यावर कळलं किती खुसखुशीत. नुसतं खाऊन बघा, सुरेख. आतमध्ये मिरची, आलं, कढीपत्ता, सगळ्याची चव. आणि बघा ना, हा दाणे दाणे त्याचे जे पडत आहेत उडीद वड्याचं. तर मी नुसतं सांबार आधी खातो आणि मग नुसती चटणी. सुरेख सांबार, खूप भारी. आणि थोडंसं दाट आहे. गाड्यांवरती कसं आहे, कॉस्ट त्यांना खूप कमी ठेवायची असते, त्यामुळे ते खूप पाणी घालतात, खूप पातळ सांबार होतो.
हे प्रॉपर दाट सांबार आहे आणि असं सांबारांना भातासोबत बरोबर सुद्धा खूप भारी लागतं. आता आपण चटणी ट्राय करून बघूया. काय लागतोय वडा हा, खुसखुशीत म्हणजे. परत चटणी छानपैकी, फुटाणे, खोबरं, मिरची टाकली त्याच्यामध्ये, त्यामुळे मिरचीचा तो तिखटपणा येतोय आणि सुरेख चव. आता आपण इडली ट्राय करून बघूया. इडली ना अशी वितळते तोंडामध्ये ना, अशी विरघळते. ही बेस्ट इडली आहे. आणि गाडीवरची जी इडली होती ना पहिली मुरगन, अशी तुम्हाला तोडतानाच कळत होती ही इतकी मुलायम. आणि बरं, मुलायम असून सुद्धा याची गंमत अशी असते की मऊ आहे तरी पण कुठेही कच्ची वाटत नाहीये, परफेक्ट शिजलेली आहे. या सगळी गंमत पिठाची आहे. तुम्ही बघा ना, असे दाणे 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 इडलीचे तुम्हाला दिसत आहेत. जेव्हा दिसतात ना ते तेव्हाच, नाहीतर जी इडली आहे ना ती अशी एकदम सिमेंट कॉन्क्रीट कसं असतं एकदम तसा लेअर मारल्यासारखा कोबा कसा असतो तशी ती इडली दिसते. आणि ही अशी दाण्यादाण्यांची इडली म्हणजे अशा कणाकणांनी एकत्र बनलेली इडली, तेव्हा लगेच कळतं की जबरदस्त असं टेक्स्चर आहे, त्याची चव आहे. म्हणजे ही नुसती इडली खाऊ शकतो, इतकी चविष्ट आहे. म्हणजे पुण्यातली तरी मी म्हणेन की सगळ्यात बेस्ट इडली मी आत्ता खाल्ली पुण्यातली. ही चटणी मला इंटरेस्टिंग वाटते, म्हणजे ट्राय करून बघायची. ही टोमॅटोची चटणी आहे, जी मी तुम्हाला म्हणलं होतं की टोमॅटो आणि बॅडगी मिरची टाकून करतात, त्यामुळे त्याला लालसर रंग पण वेगळ्या पद्धतीचा येतो. काय चटणी आहे, आहा. आणि ही अशी टँगी चव आहे, ही थोडी सोपं आहे पांढरी, त्याचं कॉम्बिनेशन होतं आणि जी काय चव आली आहे, आहा. आता आपण डोसा खाऊन बघू. आहा, तोडताना आवाज आला. आणि पोडी डोसा आहे हा, पोडी घी रोस्ट डोसा आपण घेतलेला आहे. हे नुसता डोसा खातो. सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन काय असतं, बाहेरनं क्रिस्पी आतनं मऊ, तसा आहे. आउटस्टँडिंग डोसा आहे, जबरदस्त डोसा आहे. आणि चटणी त्यांनी लावलेली आहे तुपासोबत, घी सोबत डोशाला. नुसते खाऊ शकता अशी चव आहे. आणि खूप ऑथेंटिक पूड चटणी आहे ती. आणि भाई मी सांगू शकतो ऑथेंटिक पूड चटणी, कारण आई बेळगावची असल्यामुळे, माझी मावशी मामी सगळे हुबळी धारवाड साईडचे असल्यामुळे लहानपणापासून मी पूड चटणी खातोय. आणि ही दहीभातासोबत खा, डोशासोबत खा, जबरदस्त लागते. सुरेख. पोंगल खाऊन बघा. उपमा मला म्हणतात ते पोंगल, नाही हा उपमा नाही आहे, प्रॉपर पोंगलच आहे. पोंगल मी खूप वर्षापूर्वी खाल्लं होतं. हा भातच आहे, हा भात आहे, खूप भारी भात आहे. आणि त्याच्यामध्ये ना जिरे आहेत, मिरे आहे, आणि मला एक अशी किंचित खारट चव आहे, पण ती छान खारट चव आहे, म्हणजे असे खारट खारट नाही आहे. काय भाताचं टेक्स्चर आहे हे. आपला इंद्रायणी भात असतो ना मऊ जसा आहे तसं आहे, पण इंद्रायणी भात नाही ऑफकोर्स. हा चटणी बरोबर खाऊन बघू आपण. म्हणजे केसरी भात म्हणतात ना, साखर भात जो बऱ्याच ठिकाणी बनवतात, त्याचं तिखट व्हर्जन म्हणता येईल, कारण टेक्स्चर वगैरे सगळं तसंच आहे. पण हा आहे म्हणून खारा भात आणि केसर भात असं दोन प्रकार असतात बऱ्याच वेळा. मेनू कार्ड तुम्ही वाचला असेल तर हा खारा भात म्हणता येईल, म्हणजे त्याला पोंगल हे म्हणतात. आणि जनरली पोंगलमध्ये ना आलं आणि मिऱ्याची चव खूप जास्त येते. मी जे आधी खाल्लं होतं ते केरळ स्टाईल पोंगल खाल्लं होतं. आणि ते मग काय होतं, आलं ते खूप तिखट तिखट वाटतं एका पॉईंटला, पण यांनी जिरे घातल्यामुळे त्याला अजून जास्त गंमत आली असं मला वाटतं. दिन बन गया असं झालं मला तर सुरेख खाल्ल्यानंतर. आणि छान गोष्ट म्हणजे मी नक्कीच असा क्लेम करू शकतो की पुण्यातलं सगळ्यात बेस्ट साऊथ इंडियन पदार्थ जे आहेत ते मी इथे आले. पुण्यातला सगळ्यात बेस्ट उडीद वडा, पुण्यातली सगळ्यात बेस्ट इडली. पुन्हा वाडेश्वरचं पण आपण कव्हर केलं होतं. वाडेश्वरची पण इडली छान असते, पण त्याच्यापेक्षाही मला जास्त ही इडली आवडली आहे. ती थोडीशी महाराष्ट्रीयन इडली वाटते, ही एकदम अस्सल साऊथ इंडियन आहे. डोसासुद्धा, सांबारसुद्धा, सगळंच. त्यामुळे मी म्हणेन जर तुम्हाला साऊथमध्ये जायला वेळ नसेल आणि एकदम तिकडचं काहीतरी खायचं असेल तर मी म्हणेन हे पुण्यातलं साऊथ इंडिया आहे नक्कीच. सॉरी, मला असं स्टेटमेंट करायचं ज्यामुळे पुणेकर जर असा म्हणजे नाराज होतील. माझं असं म्हणणं आहे की वैशाली आणि रुपाली अतिसामान्य आहे ह्याच्या पुढे, असं मी नक्कीच सांगू शकतो. मला आवडतं, रुपालीतली कॉफी मला आवडते, वैशालीतली SPD आवडते. तेच खावं, डोसा खाऊ नये, डोसा इथे येऊन खावा.
एवढं सगळं खाल्ल्यावरती सांगता जी आहे ती ऑफकोर्स फिल्टर कॉफीनेच करायला पाहिजे आणि ही फिल्टर कॉफी एकदम टिपिकल या भांड्यातनं दिलेली आहे. जे काय आत्मिक सुख मिळालेलं आहे आणि कॉफीचा एक घोट घेतल्यावरती जे काय मेंदूला आनंदाच्या लहरी गेलेले आहेत. अरे लय भारी कॉफी आहे, अप्रतिम कॉफी आहे. बरं मी मागे घेतो आता शब्द की रुपालीची मला कॉफी आवडते, इथली कॉफी आता जास्त आवडते असं म्हणावं लागेल. वा वा वा, अप्रतिम अनुभव. हे जे ठिकाण आहे साऊथ इंडियन मेस, हे मी 100 नाही तर 1000% रेकमेंड करेन. इथे सकाळच्या वेळी नाश्ता मिळतो आणि दुपारी जेवण सुद्धा मिळतं. खूप साधी आणि अप्रतिम रस्सम असणारी अशी भात रस्सम अशी थाळी असते. तर मी थाळी खायला पण एकदा नक्की येईन इथे. 12 वाजल्यापासून थाळी असते आणि सुरेख ठिकाण, खूप छान लोक, प्रत्येक पदार्थाची चव अप्रतिम, एकदम अस्सल. त्यामुळे मी खरंच म्हणेन की हे आहे पुण्यातलं साऊथ इंडिया. एवढं सगळं खाल्ल्यानंतर पोट जरा थंड करायला पाहिजे ना. इथे शशिकांत डेअरी म्हणून खूप प्रसिद्ध डेअरी आहे. मला लस्सी हा प्रकार खरं तर आवडत नाही, प्लेन लस्सी आवडत नाही. ताक आहे, पण ताक बघूया. मसाला ताक द्या. लोकांच्या नळाला पाणी येत नाही आणि यांच्या नळाला डायरेक्ट ताक येते. नळ्यात मध्ये मी ताक दिलंय. आधी ताक पिऊत आणि मग मँगो लस्सी ट्राय करून बघूयात. सुरेख ताक आहे बरं का, हे खूप भारी ताक आहे. मसाला जो आहे ना तो मठ्ठा असतो ना, मठ्ठा तसा तसं लागतंय ते. यात कोथिंबीर पण त्याने थोडीशी मिक्सर मारून घातलेली आहे. धणे पण आहेत, थोडी साखर घातली, थोडीशी हलकीशी गोड चव आहे त्याला, पण छान लागतंय. आणि आंबट पण अजिबात नाही त्याच्यामध्ये. लग्नामध्ये मिळतो ना मठ्ठा, त्याच्यासोबत जिलबी पाहिजे आणि मसाले भात पाहिजे. कामच झालं. मग आता पण मँगो लस्सी ट्राय करून बघूया. आम्रखंड आहे. मँगोचा फ्लेवर तर खूपच आर्टिफिशियल असा जाणवतोय. तो खूप पल्पचा जो असतो ना फ्लेवर, एवढी खास नाहीये. म्हणजे ओके, खूपच जास्त गोड आहे. ताक खूप चांगलं आहे. ताक नक्की प्या इथे. इडली वडा सांबार अलग से आणि हे द्या, डोसा द्या. मसाला डोसा, साधा डोसा, साधा डोसा बटाट्याची भाजी नको. नको. मसाला डोसा ना का मैसूर पाहिजे? मैसूर प्लेट लाल चटणी लावली. आपल्याकडे कुठला चांगला आहे? आपल्याकडे बेस्ट मैसूर चांगला आहे. मैसूर. तर मी आता आलो रास्तापेठेतला अजून एक प्रसिद्ध गुरुप्रसाद. हे खूप जुनं नाहीये पण खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि इथला डोसा आणि इडली वडा प्रसिद्ध आहे. तर मी मैसूर डोसा घेतलाय, मैसूर साधा. तो म्हणला की आमचा मैसूर खूप चांगला असतो. लाल चटणी त्याला लावलेली आहे आणि तोडल्यावर तरी चांगला वाटतोय. छान चव आहे. डोसा एकदम मस्त आहे. चटणी पण छान आहे, टिपिकल त्यांची फुटाणे घातलेली चटणी. आणि डोसा खूप क्रिस्पी आहे. चटणी लावल्यामुळे परत तेच उत्तम कॉम्बिनेशन. आतून थोडा मऊ आणि बाहेरून क्रिस्पी आहे. सुरेख. आणि आंबटपणाची चव सुद्धा अगदी प्रमाणात आहे. हा, तोडतानाच तुम्हाला कळत होतं एवढा खुसखुशीत आहे डोसा. सांबार आपण नुसतं खाऊन बघूया. छान आहे सांबार. यांचं जे आहे ते उत्तर कर्नाटका स्टाईल आहे. थोडं टोमॅटो जास्त असतो त्यात, आंबटसर असतं. आणि जे तमिळनाडूचं सांबार असतं आमटीसारखं असतं, पिवळं असतं आणि डाळ जास्त असते. मला हेही आवडतं, आता हेही छान लागतं. हे पातळ असतं जास्त. छान. मग मला तुमचा मैसूर डोसा आवडलेला आहे. पण आतल्या चटणीची चव एवढी डिस्टिंक्ट येत नाहीये. म्हणजे मैसूर मसाला जो आतला लावले ना चटणी, त्याची चव एक येते. पण तरी छान लागतो डोसा. मला असं म्हणायचं की आपण इथे जे मैसूर डोसा खातो, मैसूरमध्ये मी जेव्हा डोसा खाल्ला होता, कुठल्याच डोस्याला आतनं चटणी लावत नाही. पण हा का मैसूरच्या नावाने विकला जातो मला अजूनही माहित नाहीये. कुठल्याच डोसाला तिथे आतमध्ये चटणी लावत नाही. मग ब्रँडिंग मैसूरचं असं आपल्याकडे झालंय. आता आपण इडली वडा ट्राय करूयात. इडली तोडून बघूयात. तोडल्यावर असं जाणवतंय फार ग्रेट नसावी. बाहेरनं ते काय दाबल्यावर कळते कच्ची कच्ची आहे. पण आतनं सॉफ्ट आहे. इडली नॉट बॅड. म्हणजे फार आउटस्टँडिंग इडली नाहीये पण खूप वाईट पण नाहीये. म्हणजे जी आपण साऊथ इंडियन मेसमध्ये खाल्ली होती ती खूपच भारी होती. म्हणजे ही ओके, पण बाहेर जी पूर्णपणे कच्ची मिळतात, ही बाहेर थोडीशी कच्ची वाटते पण आतून मऊ आहे. आणि मुख्य म्हणजे बऱ्याच
इडल्या ज्या असतात त्या अशा खूपच आंबट लागतात त्या. हा आंबटपणा एकदम प्रमाणात आहे. वा, इडली चांगली आहे. आपण वडा बघूयात. हा, तोडताना तो जसं जे आवरण आहे ते जरासं आवाज आला त्याचा खुसखुशीत. वडा चांगला आहे. आतून पण ना असं पीठ पीठ नाहीये, प्रचंड खुसखुशीत आहे. म्हणजे हा गार आहे पूर्णपणे वडा, गरम नाहीये, तरी तो छान खुसखुशीत लागतोय. त्याच्यावरूनच कळतं की सुरेख, खूप ऑथेंटिक चव आहे उडीद वड्याची सुद्धा. आणि सांबार किंवा चटणी सोबत छान जातं. आपण गाड्यांवरती खाल्लं, पण गाड्यांवरती थोडं हायजीन वाटत नाही. तर इथे सगळं स्वच्छ आहे व्यवस्थित. तर थोडी गाड्यांपेक्षा किंमत थोडी ऑफकोर्स जास्त आहे, पण वर्थ आहे मला असं वाटतंय. त्यामुळे प्रॉपर जर छान स्वच्छ स्ट्रीट फूड खायचं असेल साऊथ इंडियन, बेस्ट ऑप्शन. आणि एवढं खाऊन झाल्यावर ऑफकोर्स फिल्टर कॉफी पाहिजेच. आणि त्यांनी या टिपिकल पद्धतीने फिल्टर कॉफी दिलेली आहे. पण पिऊन बघूयात. सगळ्याच व्हिडिओसाठी मी केलेले. पिऊन बघतो. वा, नो नो नॉनसेन्स, अप्रतिम फिल्टर कॉफी. आणि चांगली गोष्ट म्हणजे साखर खूप त्यांनी प्रमाणात घातली. जर फिल्टर कॉफी बऱ्याच ठिकाणी गोड असते, एकदम कमी साखर आहे. सुरेख फिल्टर कॉफी. तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगू का, म्हणजे खरं सांगायचं तर रास्ता पेठेमधलं जर साऊथ इंडियन मेस सोडलं तर बाकी सगळी ठिकाणं खूपच ॲव्हरेज आहेत. म्हणजे खास खायला यावं इथे इतकी काही खास मला वाटली नाहीत. माझी जरा अपेक्षा, मुंबईचा माटुंगा कसं साऊथ इंडियन पदार्थांचं हब आहे तशी माझी अपेक्षा होती. पण तसं काही तेवढं ग्रेट नाही आहे. स्ट्रीट फूड तर हायजीन पण नाही आणि चव सुद्धा खूपच सोसो आहे. म्हणजे ते तुम्हाला कुठेही मिळू शकतं अशा पद्धतीची चव आहे. पण साऊथ इंडियन मेस जी होती अप्रतिम चव आहे. म्हणजे तुम्हाला अगदी ऑथेंटिक, तुम्ही थेट चेन्नईला गेला आहात असाच तुम्हाला फील येईल. तशीच ऑथेंटिक पूर्णपणे चव आहे. आणि हे मी नक्कीच तुम्हाला अधिकाराने सांगू शकतो, कारण मी संपूर्ण साऊथ इंडिया फिरलेलो आहे. आपले व्हिडिओज सुद्धा आहेत, अगदी दावणगिरीपासून ते पार मैसूरपर्यंत तुम्ही नक्की बघू शकता ते व्हिडिओ, तर तुम्हाला ऑथेंटिक साऊथ इंडियन फूडचे व्हिडिओज बघायचे असतील तर. पण पुण्यात जर मूड आला तर कुठे जायचं, एवढा तर प्रवास करू शकत नाही. म्हणून मला वाटलं की हे जरा एक्सप्लोर करून बघावं. तर साऊथ इंडियन मेस 1000% रेकमेंड करेन. बाकी जे आहे, जे स्पेशली गुरुप्रसाद जे आहे, तुम्ही या भागात आलात तर जाऊ शकता. मुरुगन आणि बालाजी तर खूपच, मी म्हणेन की तरी बालाजीचा पदार्थ तरी जरा युनिक आहे. मुरुगन तर खूपच खूपच ॲव्हरेज आहे. तर असंच आपण रास्ता पेठेतलं स्ट्रीट फूड एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला. अजून पुण्यातल्या कुठल्या कुठल्या पेठांमध्ये असं युनिक पदार्थ किंवा जुने स्पॉट असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ते पण मी जाऊन कव्हर करायचा प्रयत्न करेन. परत भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.